श्री स्वामी समर्थ. हम गया नहीं जिंदा हे वाक्यात विलक्षण जादू आहे. हे वाक्य ऐकलं वाचलं तरी खूप मानसिक समाधान मिळते, सकारात्मकता येते आणि विस्कटलेलं कामही योग्य मार्गी लागते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या अभयवचनानंतर सर्व भीती संपवली आहे. वाईट गोष्टींशी संकटाशी बिनधास्तपणे तलवार घेऊन लढा. या युद्धाच्या पूर्वकर्माने तुमच्यावरही वार होतील, तुम्हीही खाली पडाल, पण स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील, लढण्याची ताकद देतील. शेवटी विजय तुमचाच आहे. फक्त रणछोड दास होऊ नका, कारण स्वामींना ते कदापि आवडणार नाही. स्वामींनी आपल्या निर्वाणाच्या आधीच भक्तांना संकेत द्यायला सुरुवात केली. आपल्या साऱ्या वस्तू एका भक्ताकडून मागून घेतल्या. त्यात त्यांचे कमंडलू, खडावा, दंडही होते. त्या सर्वांना वाटून टाकले. त्यावेळी सर्व भक्तांना आश्चर्य वाटले. बावडेकर नामक भक्ताने त्यांना सांगितले की महाराज काहीतरी आपल्याजवळ ठेवा. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे ही लंगोटी पण माझी नाही, मला काय हे करायचे या वस्तू. कोल्हापूरचे वामनराव कोल्हाटकर स्वामींचे भक्त. स्वामी त्यांना लाडाने वामण्या अशी हाक मारत. त्यांच्या मनात स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घालायची खूप इच्छा होती, पण स्वामींचे वय आणि प्रकृती बघता ते स्वामींना काही बोलले नाहीत. एकदा स्वामीच त्यांना म्हणाले, वामण्या, घरात एवढं धान्य भरून ठेवलंय, पण आम्हाला एकदाही जेवायला बोलवलं नाहीस. त्यावेळी वामनराव म्हणाले, महाराज सर्व तुमचंच आहे, तुम्ही कधीही यावं. त्यावर स्वामींनी सांगितले, असं म्हणतोस तर येतो मी गुरुवारी, भाकरी आणि ठेचा करून ठेव. वामनराव अगदी आनंदाने घरी आले. ठरल्याप्रमाणे गुरुवारी सर्व जेवणाची तयारी झाली. भाकऱ्या, ठेचा, वांग्याचं भरीत. हे दाम्पत्य स्वामींची वाट पाहत बसले. स्वामी आले पण एकटेच होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा भक्ती परिवार नव्हता. त्याचे मनापासून स्वागत केले आणि विचारले, तुम्ही एकटेच आलात? कुणाला बरोबर का नाही आणलं? त्यावेळी स्वामी म्हणाले, तुला कशाला हव्यात नसत्या चांबर चौकशा? भूक लागली, आम्हाला जेवायला वाढ. आणि स्वामींनी मनसोक्त भोजन केले. वामनरावांना भरून पावलं. स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली. पण स्वामी एकटेच का आले हा विचार त्यांना शांत बसून देईना, म्हणून त्यांनी त्याबद्दल विचार करण्यासाठी एकाला अक्कलकोटला पाठवले. त्या माणसाने परत आल्यावर सांगितले, ते स्वामींनी मंगळवारीच आपला ध्येय ठेवला असे. हे स्वामी चैत्र शुद्ध द्वितीयेला शके 1071 इसवी सन 1149 मध्ये शेली खेडेगाव प्रगटलेल्या या परमब्रह्ममूर्त, अतर्क्य, अद्भुत आणि बोला बुद्धीच्या पलीकडच्या अनंत लीला करून शके 1800च्या चैत्र कृष्ण त्रयोदशीला मंगळवारी 30 एप्रिल 1878 रोजी 4 ते 4:30च्या दरम्यान अक्कलकोटी देहत्यागाची लीला केली. देहत्यागाची लीला म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष देह ठेवलेला नाही. त्यांनी परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराजांना सांगितले होते की 800 वर्ष त्याच देहातून कार्य करीत असून पुढील 1000 वर्ष ते कार्य चालू राहणार आहे. शिवाय त्यांचे वचन आहे की हम गया नहीं जिंदा आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ कुठेही गेलेले नाहीतच. त्यांनी फक्त आपले कार्य पडद्यामागून करण्यास सुरुवात केली. बस इतकंच की स्वामी पूर्ण विश्वास आहेत, तर दुसऱ्या कुठल्याही निजधामास त्यांनी आपल्याला जाण्याची गरज नाही. स्वामींनी अगोदर सांगितल्याप्रमाणे बुधवार पेठेतील ब्रह्मानंद गुफेत स्वामी भक्तांनी जड अंतकरणाने त्यांचा ध्येय ठेवला. पण बाळाप्पा मात्र रोज रात्री स्वामींना अत्तर लावण्यास त्या गुंफेत उतरत असत. 4 दिवसांनी स्वामींनी डोळे उघडून त्यांना आता बस झालं असं सांगितलं. त्या दिवसापासून पुन्हा कोणीही त्या गुंफेत उतरलं नाही आणि दरवाजा कायमचा बंद झाला. देहत्यागापूर्वी अक्कलकोट जवळील निले गावाच्या भाऊसाहेब जहागीरदारांना श्री स्वामी समर्थांनी शनिवारी घरी येऊन असे वचन दिले की त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी एक अद्भुत लीला दाखवली. देहत्यागानंतर 5 दिवसांनी श्री स्वामी समर्थ महाराज निले गावाच्या वेशीबाहेर प्रगटले. वैशिष्ट्य म्हणजे स्वामी एकटे नव्हते, संपूर्ण लवाजमा सेवेकरी यांच्यासह प्रकटले. गावात सर्व लोकांना दर्शन झाल्यावर ते सगळ्यांसह अचानक कुठेतरी निघून गेले. लोकांनी खूप शोधले. शेवटी दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांनी खुशालेसाठी अक्कलकोटला एक माणूस रवाना केला. तोवर दुपार आणखी एक लीला घडली. स्वामी जहांगीरच्या वाड्यात एकटेच प्रगटले. पूजा स्वीकारली आणि मौन बाळगून होते. भाऊसाहेबांना दर्शन देऊन ते साक्षात परब्रह्म तिथेच अदृश्य झाले. इकडे तो माणूस अक्कलकोटहून स्वामींच्या मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊन परतला. निले गावाच्या भक्तांना या आतर्क स्वामी लीलेचे आश्चर्य पाहून स्वामी प्रेमाने भरून आले. आजही श्री स्वामी समर्थ त्याच पावन देहानेच प्रत्यक्ष कार्य करत आहेत. तरी संभाळ प्रेमाने करीत आहेत, पुढेही करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हरि ओम. स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा.